श्री स्वामी समर्थ. हाय ऑल. तर मी आज बाहेर गेलते. तर संडे होता, सुट्टी होती. तर काय करणार, घरात बोर होते. तर त्यामुळे आम्ही 3-4 वाजता गेलतो. तर आम्ही मॉलला गेलो. बाहेर कुठे जायचं तर तिथे मॉल होता. तर चला मॉलमध्ये जाऊया. तर आम्ही गेलो. तर पाहू शकता किती मोठा मॉल होता, बापरे तो मॉल. आणि त्या मॉलमध्ये आम्ही शॉपिंग म्हणजे काहीच केली नाही, कारण तिथे शॉपिंग करण्यासारखंच नाही. बापरे खूप महाग होतं. सदा बेल्ट आपला कमरेचा तो 6,000 रुपयाला होता. तर 6,000 रुपयात शॉपिंग किती होईल आपली अशी, तिथे आपल्याला परवडली नाही आहे. कारण की तिथे शॉपिंगला जायचं म्हणलं ना 1,00,000 रुपये घेऊन जावं लागते, तेव्हा आपली शॉपिंग होईल. तिथे आम्ही पाहिलं इकडे तिकडे कुठे जायचं असा प्रश्न पडला होता. खूप मोठा हा मॉल आहे, सांगू शकत नाही मी. मग आम्ही तिथे गेलो, सॉक्स बघितले. मला वाटते बहुतेक तिथे सेल चालू होतं काही की. बाहेर तर काही लावलं नव्हतं, कारण तिथे जरा जास्त गर्दी होती आणि ते जरा एका साईडला होतं त्यामुळे. आणि तिथे हा टेडी बिअर किती मस्त आहे, मला खूप आवडला होता. पण त्याची प्राईस खूप आहे. मी ह्याची प्राईस व्हिडिओमध्ये नाही घेतली. आणि ह्या प्लसची प्राईस बघा किती आहे. एक मिनिट हां, मला सांगा. 1,700 रुपये आहे त्या प्लसची प्राईस. आपण 300, 400, 500 रुपयेपर्यंत घेऊ शकतो, पण 1,700 रुपये बापरे. आणि हा ड्रेस पण बघा, हा ड्रेसची प्राईस पण खूप जास्त आहे. ड्रेसची प्राईस 3,699 रुपये. आपल्यात इकडे किती ड्रेस येतील आपल्याला, 2-3 तरी येतील, आहे की नाही. तिथे एक ड्रेस 3,699. बापरे, मी ती प्राईस बघूनच खूप हे झाले. चला काहीतरी. आणि तिथं मिरर पण खूप होते, कारण मिरर म्हणजे एक मिरर त्याला असे 4, इकडून समोरून पाठीमागून असे 4 मिरर. आणि इतके होते म्हणजे एका हॉल तिथे छोटे छोटे होते. एका हॉलमध्ये मिरर मी म्हणते 8 मिरर तरी असतील ते साईडला इकडून. म्हणजे तुम्ही कोणत्याही 4 कोपऱ्यात म्हणजे 4 ह्याला कुठे उभं राहिलं तरी तुम्हाला ते मिरर दिसत होतं. मग आम्ही थोडे फोटो वगैरे काढले मिररमध्ये, नंतर फिरलो. तर काय शॉपिंग तर आम्ही केलीच नाही, कारण की शॉपिंग करण्यासारखं तिथे काही नव्हतं, कारण की ते आपलं बजेट फ्रेंडलीसारखं नव्हतं. त्यामुळे आम्ही काही शॉपिंग केली नाही. आम्ही पाहिलं सगळीकडे, तिथं खूप महाग होतं, बापरे. मग तसं जीन्स, मला खूप जीन्स आवडली होती, पाहिली. पण जीन्सची पण प्राईस खूप होती. आणि हा ड्रेस आणि ते तिथे चालू होतं हा ड्रेस असं तसं. पण मला ना फॅन्सी ड्रेस खूप आवडतात. मी फॅन्सी, मला ड्रेस घालायला पण आवडतं. तर मला असे पण खूप आवडतात फॅन्सी ड्रेस. आणि म्हणजे एकदम इतके फॅन्सी, इतके मला आवडतात ड्रेस घालायला. घालते मी पण, एवढे पण म्हणजे नाही आहे लई शॉर्ट वगैरे. शॉर्ट घालते पण जास्त पण नाही शॉर्ट घालत. आम्ही खाली शॉपिंग केली, फिरलो वरती चाललो दुसऱ्या फ्लोअरला. आणि आहे इस्केलेटर. बरेच जणांना, काही जणांना माहिती असेल, काही जणांना मी नवीन इस्केलेटरवरती जायला म्हणजे भीती वाटायची. मी म्हणजे फर्स्ट टाईम कोणाला पण, आपण काय आधी थोडंसं घालतो, कधी पण आपण पहिल्या वेळेस हेच करतो ना काही पण. तर मी जाता वेळेस काही वाटत नाही. मग आम्ही वरती गेलो तिथे, आणि तिथे पण तिथे ड्रेस ना खूप फॅन्सी होते बापरे, आणि खूपच मस्त होते. मला खूप ड्रेस आवडले होते, पण काय करणार, ते आपला बजेट होते. आणि मला असं वाटतं हा टॉप नाही का, पिंक कलरचा, पिंक रेड काय, हा किती 1,000 रुपयाचा, 999. हा टॉप सगळ्यात कमी असं, सगळ्या टॉपपेक्षा, सगळ्या ड्रेसपेक्षा, सगळ्या टॉपपेक्षा हा टॉपची प्राईस जरा कमी असेल, 1,000 रुपये. नाहीतर खूप महाग टॉप आहेत. मी तुम्हाला दाखवलं आणि तिथं किती महाग होता. तो ड्रेस किती 3,699 रुपयाचा होता. आपण 1,000-1,500 रुपयाचा घेतो, ठीक आहे, कारण 2 पीस एवढे महाग नाही. म्हणजे राहते दुसरे पण असे एवढे नाही. आणि हा एक टी शर्ट किती 500 का 600 रुपयाचा होता. टी शर्ट बघा किती 599, 600 रुपयाचा टी शर्ट आहे.
मस्त होता. मला घ्यायचं का बोलत होते, पण मला काय नाही घेऊ वाटलं, कारण की इतकं महाग नाही घेऊ वाटत आपल्याला. पैसे जास्त नाहीत खर्च वाटत मला तर नाहीच. म्हणजे कधी आवडली नाही कधी गोष्ट, मग तर मी घेणारच, कारण की मग किती पैसे जाईनात का मी हा विचार करत नाही. पण जोपर्यंत माझं मन मला कंट्रोल करते नाही घ्यायचं, खूप महाग आहे, तोपर्यंत मी नाही घेत. आणि हे पाहू शकता शॉर्ट, आपण तुळशी बागेत वगैरे किंवा असं दुकानात 200पर्यंत ठीक आहे. हा इथे 500 रुपयाला होता. 400 का आपलं 499 रुपयाला, म्हणजे 500 रुपयालाच होता बघा. आपण कमीत तो 200-250 रुपयाला भेटून जातो, तिथे 500 रुपयाला होता. बापरे. लेगिन्स कितीला? मला असं नाही आवडत. आणि नंतर आम्ही फिरत फिरत ह्याची प्राईस बघ, त्याची प्राईस. हां, आणि ही लेगिन्स होती, ही कितीला होती? 300 का 350ला होती. तर मला घ्यायची खूप होती, पण मी नाही घेतली, कारण की लेगिन्स मला आवडत पण नाही तसे घालायला, मी नाही जास्त घालत, त्यामुळे लेगिन्स मग मी नाही घेतली. नंतर आम्ही पुढे पुढे गेलो आणि तिथे खूप म्हणजे वेगवेगळ्या ह्याचे वेगवेगळ्या तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे होते, खूप डिझाईन्स वगैरे खूप वेगळं सगळं होते. नंतर मग आम्ही गेलो बॅग घ्यायला, कारण की आम्हाला बॅग घेऊन जायचं होतं दुबईला फिरायला. तसं काही नाही आहे, आम्ही म्हणजे असं बॅग बघायला गेलो. आमच्याकडे अशा बॅग 2 आहेत, त्यामुळे आम्हाला घ्यायची नव्हती, पण आम्ही बघायला गेलो. तर तिथं बॅग खूप मस्त होत्या, पण प्राईस पण तशीच होत्या. तिथे म्हणजे लहान साईज मोठी साईज होत्या, आणि तिथे प्राईस पण खूप होती. तिथे किती प्राईस, मी सगळ्या ह्याच्या प्राईस आणल्यात, कारण की प्राईस 7,000 किती बघा, 7,000 प्राईस आहे त्याची बघा. 7,000 एवढीशा बॅगची 7,000 प्राईस आहे, बापरे. आणि ही पण चप्पल खूप महाग आहे. आणि हा शूज आवडला होता, मला घ्यायचा होता, पण काय मला ती साईज जरा बसली नाही. आणि शूजवर त्या 10% ऑफर होती, कारण की शूज राहते आणि तसं कसं क्वालिटीनुसार पण राहतं. आपण जसे घेतो तसे पण राहतात. 10% ऑफर होती. आणि हा शूज मस्त होता, आवडला होता, पण नाही ते आम्हाला थोडा साईजला वगैरे प्रॉब्लेम आला, त्यामुळे आम्ही नाही. 10% ऑफर आहे. तर आम्ही तिथे गेलो, लहान बाळांचे तिथे ना, म्हणजे बेबीचे शूज, चप्पल, सँडल्स वगैरे होते. पण आमच्या घरात काय बेबी तर नाही आहे, मग त्यामुळे आम्ही कुणाला घेणार ना. पण असंच बघ, मला खूप आवडले होते, त्यामुळे असंच आम्ही बघायला गेलतो. आणि खूप मस्त होते, इतके भारी होते ना, बापरे. बघता क्षणीच माझं ना इतकं हे झालं तर मला लोईच म्हणजे कुणाला मी ना असं, म्हणजे आमच्या घरात तर काय बेबी नाही वगैरे, त्यामुळे काही कुणाला घेण्यातच नाही. खूप भारी होतं, त्याचं छान होतं. आणि इतके महाग तर होते, बापरे. हीच बघा 499 रुपयाची, आपण 100-150 रुपयाला घेऊ शकतो. आणि ही 50-100ला, ही पण किती 399 होती, 400 रुपयाची बघा. लहान बाळ, आपण लहान असताना आपल्याला 250-300 रुपयाची सँडल घेतली तेव्हाच्या ह्याच्यात, तर ती वाटते तर खूप म्हणजे भारी आहे. आता बघा, आपण ज्यावेळेस तेव्हा 300 रुपयाची आपण त्यावेळेस, आता ती 400 रुपयाला वापरते. लक्ष बापरे. 300ला पण नसेल वाटते, हो 200-250 रुपयाला असेल, कारण की आपण लहान असताना एवढं महाग नव्हतेच ना. आता बघा, लहान बाळांचं जास्त, पण लहान बाळांचे ड्रेस असो काही असो, जास्त किंमत आहे. आणि मग आम्ही गेलो, तिथे बेडशीट वगैरे होते, आणि तिथे आम्ही थोडा व्ह्यू पण पाहिला, तो खूप भारी वाटलं. तिथे वरतून आम्ही भारी वाटत होतं तसं. चला, हा आहे पार्ट फर्स्ट. सेकंड पार्ट मी अपलोड करते, नक्की बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की आपल्या चॅनलला.